सॅम्स लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण माय इंग्लिश बुक क्लास 5 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी अँड मराठी मीडियम या विद्यार्थ्यांचं टेक्स्ट बुक समजून घेणार आहोत। आज आपण इयत्ता 5वी इंग्रजीचे पाठ्यपुस्तक चा अभ्यास करणार आहोत। त्यामधील एक एक पाठ आपण आता पुढे शिकत जाणार आहोत। त्याच्या आधी थोडीशी आपल्याला आपल्या पुस्तकाची ओळख असायला हवी। नेमका कशा स्वरूपात आपल्याला अभ्यास येणार आहे, वर्षभरामध्ये आपण कसा अभ्यास करणार आहोत, कोणत्या गोष्टीवर आपण अभ्यास करणार आहोत हे समजायला हवं। माय इंग्लिश बुक 5 क्लास 5 या इंग्रजी पाठ्यपुस्तकावर श्रवण म्हणजे ऐकणं, भाषण, वाचन, लेखन, संभाषण आणि काही प्रकल्प पण तुम्हाला दिले जातील, कृती दिली जातील। ह्या सर्व भाषिक आणि कृती कौशल्याचे परिपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला इथे करणार आहे। पाठ्यपुस्तकातील सर्व कठीण शब्दाचे अचूक उच्चार व आवश्यक तेथे मराठी सुबोध अर्थ देण्याचा मी प्रयत्न करेन। त्याचप्रमाणे यातील सर्व भागाचे मराठीत सोप्या भाषेमध्ये भाषांतर करून समजून देण्याचा प्रयत्न करेन। प्रत्येक युनिटवरील प्रश्न आणि आदर्श उत्तरे तुम्हाला इथे सोडवून मिळतील, समजून दिलं जाईल। त्याचबरोबर जे संकलित मूल्यमापन असतं, तोंडी आणि लेखी परीक्षेच्या दोन्ही सत्राच्या नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुम्हाला इथे सोडवून देईन। आशा करतो आपलं हे यूट्यूब चॅनल सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग इयत्ता 5वीच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना उपयुक्त ठरेल। तर चला थोडासा प्रवास आपण ह्या पुस्तकाचा करू आणि समजून घेऊया की आपण कसं शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी हा खूप सोपा विषय आहे। जगामध्ये जवळजवळ 90% पेक्षा जास्त देशामध्ये इंग्रजीचा सर्रास वापर केला जातो। इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज, जागतिक वैश्विक भाषा आता न राहता ती आता प्रत्येकाची भाषा झालेली आहे। इंग्रजी येणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि शिक्षणासाठी हे खूप गरजेचं आहे। तर चला मग बघूया आपण आज इंग्रजी शिकायचं आहे। या प्रस्तुत पुस्तकामध्ये नेमकं कशा पद्धतीने दिलेलं आहे आपण समजून घेऊया। हे पुस्तकाचं पहिलं पान आहे। तुम्ही इयत्ता 4थी मधून आता 5वी मध्ये आलेला आहात, पण ह्यामधला बराचसा अभ्यासक्रम आपण 3री 4थी मध्ये शिकलेलो आहोत। बराचसा भाग हा रिव्हिजन मध्ये येणार आहे आणि काही नवीन गमती जमती नवीन अभ्यासक्रम सुद्धा आपण इथे शिकणार आहोत। माय इंग्लिश बुक 5 चं हे फ्रंट पेज आहे। आतील पेज मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने दिसेल, मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांकरिता। त्याच्यानंतर आपण इथे हे सर्व पेजेस तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतील। आपण तुम्हाला तुमचे कंटेंट शिकवण्याच्या आधी हे कंटेंट आहेत बघा, जसं युनिट 1, युनिट 2, युनिट 4, युनिट 5 आणि युनिट 6 असे 6 कंटेंट आहेत। 6 कंटेंट मध्ये छोटे मोठे पोयम आहेत, लेसन आहेत आणि काही ऍक्टिव्हिटी। हे सर्व अनुक्रमणिका हे कंटेंट बघण्याच्या आधी वर आपल्याला शिक्षकांशी हितगुज दिलेले आहे। शिक्षकांनी मुलांसाठी काय करून घ्यायचं आहे हे इथे सांगितलेलं आहे। त्याच्या आधी त्याच्यावर आपल्याला इथे इंग्रजी उच्चारणाबाबत काही महत्वाच्या गोष्टी पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, ते इथे आपण समजून घेऊया। आणि त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर इयत्ता 5वीचा
माय इंग्लिश बुक 5 हे पाठ्यपुस्तकावर आधारित अभ्यासक्रम खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप छान पद्धतीनं मनोरंजनात्मक शिकायचं आहे. इंग्रजी उच्चारणाबाबत या पुस्तकात देवनागरी लिपीच्या मदतीने इंग्रजी उच्चारण दाखवलेले आहे. म्हणजे ज्यावेळी आपण वाचन करू त्यावेळी काही शब्दामध्ये कंसामध्ये देवनागरी म्हणजे आपली भाषा मराठी मातृभाषा, त्यामध्ये हे त्या लिपीमध्ये इथे इंग्रजी उच्चारण दाखवलेले आहेत किंवा दिलेले आहेत. ते केवळ ब्रिटिश किंवा अमेरिकन उच्चारांचा आदर्श ठेवून दिलेला नाही. पुस्तकामध्ये इथे सांगितलेलं आहे खूप महत्वाची गोष्ट की ब्रिटिश आणि अमेरिकनचे उच्चारण आदर्श ठेवलेले नाही. आपल्या भारतामध्ये पण वेल एज्युकेटेड माणसे आहेत, सुशिक्षित भारतीय माणसे आहेत. त्यांचे उच्चारण ग्राह्य धरून इंग्रजी शक्यतो प्रमाण इंग्रजी भाषेला जवळचे उच्चारण इथे दिलेले आहे. इंग्रजी भाषा समजण्यास अडचण येईल असे बदल स्वीकारले नाहीत. म्हणजे खूप सोपी तुम्हाला इंग्रजी सहज बोलता यावं या पाठीमागचा इथे उद्देश आहे. या भूमिकेतून इंग्रजी द्विस्वराचे उच्चारण दिलेले आहे. लक्षात घ्या, इंग्रजी टी, डी, टीएच, एफ, व्ही, डब्ल्यू याचे उच्चार भारतीय भाषात वेगळे आहेत. ते वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. शब्दाचा योग्य उच्चार करता येण्यासाठी इंग्रजीतील आघात स्ट्रेस समजणे गरजेचं आहे. स्ट्रेस म्हणजे काही शब्दावर आपण प्रेस करतो, स्ट्रेस करतो. काही शब्द सायलेंट असतात. हळूहळू तुम्हाला हे शिकता येणार आहे. आणि पुढे या इंग्रजीतील आघात आपण अभ्यासक्रमानुसार समजून घेणार आहोत. हळूहळू एक एक पार्ट समजत घेत आपण पुढे शिकणार आहोत. इंग्रजी शिकण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बाबी असते इंग्रजीतील आघात समजणं गरजेचं आहे. कोणत्या शब्दाला, कोणत्या ध्वनीला कुठे स्ट्रेस. या पुस्तकातील ध्वनी लेखनात वापरलेले ध्वनी चिन्ह इथे समोरील तक्त्यामध्ये दाखवलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन पुस्तकात दिलेल्या प्रमाणे शब्दाचे उच्चारण करावे लागते. ध्वनी लेखन हे उच्चारण शिकण्यासाठी उपयुक्त साधन असले तरी लक्षात घ्या, नुसतं हे ध्वनी लेखनचा अभ्यास करून तुमचं इंग्रजी चांगलं होणार नाहीये. तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, अधिक सराव करावा लागेल. आता आपण मागील इयत्तेमध्ये ABCD शिकलो होतो, ज्याला आपण अल्फाबेट म्हणतो. मूळ अक्षर हे एकूण 26 आहेत, A to Z. ABCD मधला सर्वात महत्वाचा पार्ट येतो स्वर, ज्याला आपण ओवेल्स म्हणतो. हे ओवेल्स मित्रांनो 5 आहेत. A, E, I, O, U. हे 5 स्वर घेऊनच एक परिपूर्ण योग्य असे शब्द बनतात. गाण्यामध्ये सारे ग म पद नि सा असतं. हे 7 स्वर असतात. 7 स्वर तुम्हाला समजले तर तुम्हाला गाणं लिहिता येईल, गाणं बोलता येईल, गाणं वाचता येईल, गाणं समजेल. तशाच प्रमाणे इंग्रजीमध्ये हे 5 स्वर महत्वाचे आहेत. हे 5 स्वर तुम्हाला आले, समजले, त्याचा वापर कसा करायचा समजलं तर इंग्रजी तुम्हाला बऱ्यापैकी किंबहुना खूप चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी उपयुक्त राहील. आता इथे आपण ध्वनी चिन्ह स्वर आपण समजून घेऊया आणि हळूहळू व्याकरणाचा भाग सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. आज आपण फक्त इयत्ता 5वीचा प्रवास करण्याच्या आधी या पेजवर जी महत्वाची माहिती दिलेली आहे ते कशासाठी आहे, याचा पुढे कसा उपयोग होणार आहे हे समजून घेणार आहोत. इथे लक्ष द्या, ध्वनी चिन्ह स्वर इथे चिन्ह दिलेले आहे आपल्या मराठीमध्ये. इथे काही शब्द दिलेले आहेत आणि ते उदाहरणासहित दिलेले आहेत. उदाहरणार्थ बघा ई. आता इथे शब्द आहे EAT, तर हे चिन्ह आहे तर याचं उच्चारण ईट होईल. पुन्हा ह्याच ईचा उच्चार इथे ई होतो आणि सी होतो. म्हणजे SEEC आणि EAT ईट आणि सी असे दोन्ही चिन्ह स्वर बदलणार आहेत आणि
ते का बदलतात, कसे बदलतात ते व्याकरण मध्ये आपण पुढे शिकणार आहोत. पण थोडीफार एक उजळणी म्हणून इथे आपण समजून घेऊया. ईचा उच्चार SIT सीट, इथे सीट होतो. एचा उच्चार पेन, एचा उच्चार पेन झाला. चा उच्चार BAT बॅट. या चिन्ह फादर, बघा फादर FATHER. तसं बॉक्स, चा उच्चार बॉक्स BOX बॉक्स. बॉल, बघा BALL बॉल. WOOL ऊल. मून MOO मून. अप कप. चिन्ह जसं आहे, चा उच्चारण ध्वनी चिन्हाचा उच्चार असं होईल वे. आता इथे इंग्रजी अल्फाबेट मध्ये यस हे चिन्ह तुम्हाला दिसेल. हे यस चिन्ह हे सर दीर्घ आहे असे दाखवते. वे म्हणजे थोडस इथं वडलेलं असेल. वे दीर्घ. ग आता आर इथे सायलेंट जात आणि यस हे चिन्ह सर दाखवते. गेट, बोर्ड हे झाले स्वरातले उच्चार. आता व्यंजनातील उच्चार पण आपण इथे समजून घेऊया. पेन, प चा उच्चार बघा पेन. ब चा उच्चार बॅट. ट चा उच्चार टी. ड चा उच्चार डॉग. क चा उच्चार कॅट. ग चा उच्चार गो. हे यस जे प्रत्यय लागलेला आहे हे स्वर दीर्घ स्वर आहे. थोडस आपल्याला इथे ओढायचं आहे. गो. चीक. ज चा उच्चार जून. फ चा उच्चार फॅन इथे होईल. फ चा उच्चार फॅन. थ चा उच्चार थॉन होणार नाही, थॉन होणार. द चा उच्चार दिस. श चा उच्चार शी. झ चा उच्चार मेजर आणि स चा उच्चार सीट आणि झ चा उच्चार झीप. हा चा उच्चार हाऊस. म बघा इथे मेन मॅन. न नेम. पुन्हा इथे बघा यस चिन्ह आहे, स्वर दीर्घ आहे असे दाखवतं. ग आणि क चा उच्चार सिंग असा उच्चार होतो. ल चा उच्चार लुक. र चा उच्चार रेड. र चा उच्चार इथं रेड सारखा आलेला आहे. उदाहरण दिलेलं र इथे घेतलेलं आहे. RED रेड. US वॉटर. आता यातील आपण पाहिलं आणि मध्ये फरक असा की हा स्वर साधा आहे तर हा जोर देऊन म्हणायचा स्वर आहे. उदाहरणार्थ कप, बस, ट्रक. झ हा झेड मधला तर झ झबल्यातला. हा फरक आहे. आता हे जे चिन्ह आहे हे चिन्ह शब्दावरील आघात दाखवते. जिथे असे चिन्ह आहे तिथं आघात म्हणजे तो शब्द स्ट्रेस करायचा आहे. हे हळूहळू वाचनात तुम्हाला कळेल आणि तुमच्या वाचनाच्या प्रयत्नानं हे सुधारेल. तर त्याच्यानंतर आपण जो अनुक्रमणिका पाहिली या अनुक्रमामध्ये सॉन्ग अँड ग्रीटिंग्स हे शिकणार आहोत. पुढील लेसन मध्ये थोडस आपण बघूया. सॉन्ग अँड ग्रीटिंग, गाणी आणि अभिवादन हे सुरुवातीला दिलेले आहे. हे ओरल वर्क आहे म्हणजे कृती आहे, तोंडी कृती आहे. ही कृती कशी करायची, ह्या कविता कशा म्हणायच्या चालीनुसार, ह्या कवितामध्ये हावभाव करत चालीवर कशा म्हणायच्या आहेत ते आपण पुढील पाठामध्ये किंवा पुढील व्हिडिओज मध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर ह्यामधील जे नवीन आलेले शब्द तुम्हाला माहिती नाहीत, जे तुम्हाला अवघड वाटतील ते शब्द सुद्धा मी इथे काढून देणार आहे सेपरेट. आणि त्याचबरोबर आपण ह्या ऍक्टिव्हिटीज एकदम छान पद्धतीने इथे शिकणार आहोत. तर इयत्ता 5वीच्या क्लासमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आपण तुम्हाला तुमच्या शालेय अभ्यासक्रमामधील युनिट 1 मधील एक कंटेंट, एक पार्ट दररोजच्या दररोज शिकवला जाईल, समजून दिला जाईल. तुमच्या सूचनाचं इथं स्वागत आहे. तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे इयत्ता 5वीच्या संदर्भात विद्यार्थी पालक शिक्षक वर्गाने चॅनलवर येऊन कमेंट करू शकताय. कमेंट बॉक्स मध्ये आम्ही योग्य आणि उपयोगी सूचनाचं स्वागत करू आणि ते तुमच्यासाठी ह्या चॅनल मध्ये युटिलाइज करू. तिचा योग्य असा वापर होईल, तुम्हाला फायदा होईल हे करू. कारण वी हॅपी टू हेल्प. आम्हाला तुम्हाला मदत करायला आवडेल. तुमचं यशच आमचं समाधान आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडलं तर लाईक करा. तुमच्या कमेंटमेंट खूप महत्वाच्या आहेत. धन्यवाद.